महत्त्वाची बातमी, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाणांकडून कशेडी टनेलची पाहणी करण्यात आली। मुंबई गोवा महामार्ग आणि टनेलची चव्हाण यांच्याकडून पाहणी करण्यात आली। टनेलमध्ये जनरेटर लावून लाईट सुरू ठेवण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। पाहणी चाललेली आहे, काय काय पाहत आहे आणि कशेडी बोगद्याला देखील गळती होती। ही मध्यंतरीच्या काळामध्ये हे लाईट्स जे आहेत त्या लाईट्स कोणत्याही परिस्थितीमध्ये चालू राहिल्या पाहिजेत म्हणून आम्ही सर्व अधिकाऱ्यांना आणि इथल्या त्या कॉन्ट्रॅक्टरला इन्स्ट्रक्शन दिल्या होत्या की 24/7 जरी लाईट्सची व्यवस्था नसेल तरी इथल्या असणाऱ्या जनरेटर्स लावून तुम्ही कोणत्याही परिस्थितीत लाईट चालू ठेवा असं आपण सांगितलं होतं। त्यामुळे जनरेटर्सवरती लाईट सगळ्या सुरू आहेत का हे खरं तर बघणं आणि ज्या ज्या ठिकाणी पाण्याची मोठ्या फोर्सने पाणी येत होतं त्या ठिकाणी काही तज्ज्ञ लोकांना आपण सांगितलं होतं की या सगळ्या गोष्टी तपासून घ्या आणि मग त्याच्यामध्ये काय जे सजेशन्स असतील ते सजेशन्स द्या। तर त्या सजेशन्सप्रमाणे भविष्यात कुठे धोका होणार नाही त्या IIT कडून हे सगळं कन्सल्टंटकडून आपण माहिती घेतली आणि मग पाणी कशा पद्धतीने त्यामधून काढावं हे काही सूचना त्यांनी दिल्या आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट हरीश नेगेसह कृष्णकांत साळगावकर, TVN मराठी, खेड, रत्नागिरी।